तर कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंवर योग्य कारवाई केली जाईल असं नवनाथ बन यांनी म्हटलं। माणिकराव आता बिनखात्याचे मंत्री आहे असं दमानी यांनी म्हटलंय। खरं तर काल काय अपेक्षित होतं की पहिलं म्हणजे त्यांची आमदारकी रद्द करणं, मंत्रीपद रद्द करणं आणि त्यांना अटक करणं, ही कारवाई तात्काळ व्हायला हवी होती। पण आपण बघतोय ही कारवाई ताणली जाते। काल काय केलं तर त्यांचं खातं काढून घेतलं का? बिन खात्याचे मंत्री अजूनही ते ठेवले गेले का? हा प्रश्न विचारायचा वाटतो। आणि मला असं वाटतं की हे जे सगळे धंदे चाललेत ना राजकारणातले, हे बंद झाले पाहिजेत। माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही। तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल। कुणालाही सोडलं जाणार नाही। हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली ते आम्हाला कळाल्यानंतर तातडीनं त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली। आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही। जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील। कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो? ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, वेगळी केस नाही आहे। त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्याने इतरांवर कारवाया केल्या? आणि कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। कोकाटेचा जो प्रश्न निर्माण झाला माणिकरावांचा, तो निर्माण झाला कोर्टाच्या निकालात। मागच्या काळात जी काही केस झाली त्या काळात केस मधलं या काळातली केस नाही, या सरकारच्या काळातली केस नाही। मागच्या काळात काही त्यांच्याकडून जे काही झालं त्यात आता निकाल लागले, त्यामुळे आत्ता निकाल लागल्यामुळे ते आत्ता लागू होतं। आता जी काही कोर्टाने शिक्षा दिली असेल, कोर्टाने जे काही त्यांना आपला आदेश दिला त्याप्रमाणे वागावं लागेल। पण शेवटी ही घटना ही सरकार गठीत होण्यापूर्वीची आहे आणि त्यामुळे त्याचे आता परिणाम आता येतात। त्यामुळं जे काही कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार त्यांना राजीनामा किंवा जे काही पुढची भूमिका त्यांची ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।